सो तुम्ही जो व्यवसाय निवडला आहात किंवा निवडणार आहात किंवा तुमच्या डोक्यात काही व्यवसायाचं प्लॅनिंग सुरू असेल, तर हा व्यवसाय तुम्हाला का करायचा आहे? म्हणजे आर्थिक गरज म्हणून, स्वावलंबन म्हणून किंवा आर्थिकदृष्ट्या तुम्हाला स्वतंत्र व्हायचंय म्हणून तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे किंवा तुमच्याकडे काहीतरी स्किल आहे. म्हणजे अशा कितीतरी बायका मला भेटतात आणि सांगतात, की "ताई, आम्ही स्वयंपाक खूप छान करतो, म्हणून आम्हाला आता केटरिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ताई मी शिवणकाम खूप छान करते म्हणून आता मला माझं टेलरिंगचं काहीतरी सुरू करायचं आहे किंवा मला पिशव्या खूप छान शिवता येतात तर मला आता पिशव्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे. सो कित्येक वेळेला असं होतं की आपल्याकडे काहीतरी एक बेसिक कौशल्य असतं आणि ते कौशल्य वापरून काहीतरी करूया असं आपल्या मनात येतं म्हणून आपण ठरवतो की या व्यवसायामध्ये आपण उडी घेऊयात. अर्थात कुठलाही व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्ही ही उत्तरं स्वतःकडे कन्फर्म करा की तुम्ही हे का करताय. कारण शेवटी तुम्ही जे करताय ते जर तुम्हाला लाँग टर्म आवडत असेल, तरच अ, ते तुम्हाला इनफ मोटिवेशन देत राहील तो व्यवसाय पुढे नेण्यासाठी. म्हणजे खरं म्हणजे मला हे काम मनापासून आवडत नाही, तर मग कदाचित तो व्यवसाय तुम्ही फार काळ करू शकणार नाही. किंवा घरचे मला म्हणाले, "काहीतरी कर, काहीतरी कर." म्हणून मी खरं तर हे सुरू केलं. पण मला काही हे मनापासून फारसं आवडत नाही. जी कारणं असतील ती. पण व्यवसायामध्ये खूप मोठा पैसा गुंतवण्याच्या आधी किंवा एक विशिष्ट टप्पा पुढे जाण्याच्या आधी या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःसाठी निश्चित शोधा. अ, असंही असू शकतं, की मी हा प्रश्न खरं स्वतःला कधीच नाही विचारला. मी काम जस्ट सुरू केलं. मला आवडलं म्हणून मी सुरू केलं. हां. पण एकदा सुरू हे काम मला मी जे काम करते ते काम मला खूप आवडतंय आणि ते काम मला इनफ इन्स्पिरेशन सुद्धा देतंय. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करायच्या आधी हे प्रश्न एकदा स्वतःला विचारून त्याची काय उत्तरं तुम्हाला मिळतायत, हे थोडंसं स्वतःशी तुम्ही चाचपडून बघा. अ, आत्ता काही जणींनी व्यवसाय सुरू करून त्या एका टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तर मी असं का ठरवलं, की मी वस्तू विकायला सुरुवात करीन, मी रुखवताचं सामान विकायला सुरुवात करीन, मी पिशव्या शिवून देईन, अ, मी पापड, कुरडया किंवा ज्वारीचे पदार्थ किंवा इन्शुरन्समध्ये मी काम करीन. हे जे वेगवेगळे व्यवसाय तुम्ही निवडलेत, तर हे का निवडलेत ह्याची एक चेकलिस्ट तुमच्याकडे तयार पाहिजे. व्यवसाय वाढीचा पुढचा कुठलाही जो बिझनेस प्लॅन तुम्ही बनवणार आहात किंवा कुठलीही स्ट्रॅटेजी पुढे तुम्ही बनवणार आहात, तर त्या स्ट्रॅटेजीसाठी या व्य हे हा व्यवसाय निवडण्यामागे काय कारणं होती, ही फार महत्वाची आहे. म्हणजे कदाचित असं असेल, की कोव्हिड काळात त्याची गरज होती म्हणून मी सुरू केलं. पण आता या कामाची विशेष गरज नाहीये. सो जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या कारणांची एक यादी स्वतःसमोर तयार कराल, परहॅप्स तुमच्या नक्की लक्षात येईल, की या व्यवसायाचा जीव किती आहे? हा व्यवसाय मी कुठपर्यंत नेऊन वाढवू शकते? किंवा असंही होऊ शकतं, की माझ्याकडे पुरेसं शिक्षण आहे आणि ते शिक्षण मला हे व्यवसाय वाढवायला मदत करणार आहे. तर मी हा व्यवसाय करायला काही हरकत नाही. किंवा मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आधी काम केलंय. मला घरच्या जबाबदारीमुळे नोकरी सोडावी लागली. पण मला आता सॉफ्टवेअर रिलेटेड काहीतरी स्वतःचं थोडंसं सुरू करायचंय. तर माझा मागचा अनुभव या व्यवसायात मला पुरेसा कामी येतो आणि तो मला दीर्घकाळ स्पर्धेमध्ये टिकायला मदत करतो. फॉर एक्झाम्पल माझी मैत्रीण पापड कुरडया करते आणि मी ठरवलं मी त्या विकणार. पण मला स्वतःला त्या पापड कुरडयांविषयी माहिती नाही. मला कोणी विचारलं, की "ताई हे प्लास्टिकमध्ये ठेवू का काढून ठेवू? का हे बंद डब्यात ठेवू किंवा घट्ट डब्यामध्ये ठेवू?" जर मला ती प्रॉडक्ट व्यवस्थित माहिती नसेल, मला त्याच्याविषयी ज्ञान व्यवस्थित नसेल, तर प्रोबॅबली मी ते दीर्घकाळ करू शकणार नाही. कारण कधी ना कधीतरी माझ्या ग्राहकांना कळणार आहे, की मला त्यात पुरेसा अनुभव नाहीये. किंवा घरचे तुम्हाला म्हणाले, "एखादा व्यवसाय कर, कारण त्यात तू खूप छान आहेस." तुम्ही ते सुरू करता आणि कालांतराने ते काम तुम्हाला आवडायला लागतं. कित्येकदा असं होतं, की हे आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे अ, या व्यवसाय निवडीची कारणं काय होती? कुठल्या बेसिसवरती तुम्ही ते निवडलत? कारण एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की तुम्हाला आत्ता जे ज्ञान आहे, ते कदाचित अपुरं आहे. तुम्हाला अजून काहीतरी शिकायला पाहिजे. सो हे शिकण्यासाठी किंवा हे नवीन कुठल्या-कुठल्या गोष्टी मला समजून घ्यायला पाहिजेत. हे तुम्ही तेव्हाच करू शकता, जेव्हा या व्यवसाय निवडीची कारणं तुमच्यासमोर अगदी स्पष्ट आहेत. त्यामुळे हा एक एक्सरसाइज मी असं म्हणेन, की प्रत्येकीने जरूर करा आणि ही उत्तरं तुम्ही स्वतःशी शोधा. आपल्या पुढच्या सेशन्समध्ये तुम्हाला नक्की या उत्तरांचा फायदा होईल. मी इथे एक छोटंसं
इंस्टाग्रामचं हँडल शेअर केलंय. कारिगरी म्हणून ब्रँड आहे, श्रद्धा आवटी. मी हिच्याबरोबर जवळ-जवळ 6-7 वर्ष काम करत होते आणि श्रद्धा ही आता साड्यांच्या व्यवसायामध्ये आहे. ती विणकरांकडनं साड्या विणून घेऊन येते आणि आता श्रद्धानी प्रॉपर 2 दुकानं सुरू केली आहेत. श्रद्धाचा प्रवास साधारण 10 वर्षाचा आहे. पण जेव्हा ती साड्या विकायला तिने सुरुवात केली, तेव्हा त्याची सुरुवात फार इंटरेस्टिंग होती, की आम्ही श्रद्धाला नेहमी म्हणायचो, की "तुझा चॉईस खूप भारी आहे आणि तुझ्याकडे खूप युनिक साड्या असतात आणि त्याची ऑथेंटिक किंमत आहे." आणि कित्येकदा आम्ही साड्या घेऊन मार्केटमध्ये जाऊन जय हिंद आणि हिंद साडी सेंटर इकडे काय साड्यांच्या किमती आहेत किंवा काय दर्जा मिळतो हे एक्सरसाइजेस पण तिच्याबरोबर केले. पण कालांतराने तिच्या लक्षात आलं, की खरंच आपला चॉईस खूप चांगला आहे आणि आपल्याला चांगला फीडबॅक मिळतोय. सो तिने आधी मैत्रिणींसाठी साड्या आणायला सुरुवात केली. मग तिने सोर्सेस शोधायला सुरुवात केली. मग नंतर हळू विणकरांपर्यंत ती जाऊन पोहोचली. मग काम वाढवताना विणकरांना तिने तिच्या कामामध्ये एंगेज केलं. सो तिने जो व्यवसाय सुरू केलाय हा मूलतः तिच्या आवडीवर अवलंबून आहे. श्रद्धा एक आय-टी इंजिनियर आहे. ती कंटेंट रायटिंगमध्ये होती. ती एका खूप रिनाउंड पब्लिशिंग हाऊसमध्ये बरेच वर्ष काम करत होती. तिथली नोकरी सोडून मग श्रद्धानी पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये आणि आता एक 3 वर्ष झाली. तिने स्वतःची 2 दुकानं सुरू केली आहेत. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जी ऊर्जा तिला मिळते काम करायला, बेसिकली तिचं साड्यांवर अतोनात प्रेम आहे. सो तिला ते आवडतं आणि तिची आवड ती त्या व्यवसायामध्ये कन्व्हर्ट करू शकली. सो प्रत्येकीला कदाचित हे असं करता येणार नाही. पण तुमची काय कारणं आहेत, हे मात्र तुम्ही नक्की शोधा. हे दुसरं उदाहरण आहे पल्लवी कुकिंग क्लासेस. आमच्या रिसर्च टीममध्ये एक विद्यार्थिनी होती सिद्धी शहा. तिच्या आईचा हा बिझनेस आहे. आणि तिची बॅकग्राऊंड फार इंटरेस्टिंग आहे, की त्या स्वतः एक जैन मारवाडी कुटुंबातल्या, अतिशय उत्तम शिक्षण झालेल्या, पण घरनं काही बंधनं, की बाहेर जाऊन नोकरी करायची नाही, पण काहीतरी काम करायचं हे त्यांचं स्वतःचं पहिल्यापासून ठरलेलं होतं. पल्लवीताईंनी खूप अ, अ, वेगळा असा व्यवसाय सुरू केला. त्या परदेशी जाणाऱ्या मुलांना आणि पुरुषांना स्पेसिफिकली बेसिक एक जे आपलं स्वयंपाकातले जे बेसिक पदार्थ असतात, की तुम्ही रोजचं जेवण बनवून घेऊ शकता, हे पल्लवीताईंनी शिकवायला सुरुवात केली. आणि त्यांची सुरुवातही फार इंटरेस्टिंग होती, की तू छान स्वयंपाक करतेस आणि त्यांच्या मुलांनी खूप लवकर स्वतःचं एक एन-जी-ओ सुरू केली. सो मुलगा खूप प्रवास करायचा. मग तो म्हणाला, "आई मला तू बेसिक पदार्थ शिकव." मग त्या मुलाचे मित्र यायला सुरुवात झाली. मग त्यांना पल्लवीताईंनी आणि हे करताना त्यांना फीडबॅक असा मिळाला, की "तू स्वयंपाक शिकवतेस खूप छान." आणि मग त्यांच्या व्हेंचरची सुरुवात झाली आणि आज त्यांनी प्रॉपर 3 फ्लॅट्स विकत घेऊन तिथे छान सेंट्रलाइज आयलंड किचन्स तयार केलेत आणि तिथे ते त्या परदेशी जाणाऱ्या मुलांना साधारण एक 10 दिवसाच्या कोर्सेसपासून 1.5 महिन्याच्या कालावधीपर्यंत त्यांचे कोर्सेस आहेत. पण जेव्हा मी पल्लवीताईंशी बोलले, जेव्हा त्यांची प्रोसेस समजून घेतली, तेव्हा त्या म्हणाल्या, की "मुळात मला स्वयंपाक करायला आवडतो आणि मला तो जमतो. आणि कॉम्बिनेशन स्वयंपाकातल्या पदार्थांचे काय आहेत, हे माझ्या लक्षात आलं. पण मला केटरिंग करायचं नव्हतं. मला डबे करून द्यायचे नव्हते. मला वेगळं काहीतरी करायचं होतं. मग त्यात मला घरातनं बाहेर जाता येणार नव्हतं. आमच्याकडे पाहुणे-रावणे बिझनेस फॅमिली असल्यामुळे खूप आहे. सो घरात राहून मला काय करता येईल? असा मी माझ्या मर्यादांचा विचार केला आणि मग ही कन्सेप्ट मला सुचली. तर हे Facebook पेज आहे. आम्ही हे प्रेझेंटेशन तुम्हाला पाठवूच. पण या Facebook लिंकला व्हिजिट करा आणि खूप छान गमतीशीर गोष्टी त्याच्यात पल्लवीताईंनी सांगितल्यात. त्या म्हणाल्या, की "मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली, तेव्हा मला असं लक्षात आलं, की दूध तापलंय हे बाईला जसं कळतं, तसं मी पुरुषांना शिकवू कसं? की अमुक एक गोष्ट घडली म्हणजे दूध तापलं." मग त्याला त्यांनी एक छोटे-छोटे पॅरामीटर्स तयार केले. छोटे-छोटे हँडी थर्मामीटर्स मुलांसाठी डिझाइन केले. सो अशा अनेक गमती-जमती त्यांनी त्यांच्या व्यवसायात केल्या. पल्लवीताईंना आता हे काम सुरू करून जवळ-जवळ 15 वर्ष झाली आहेत. पण त्यांची सुरुवातही अडखळतच होती. साधारण 5 वर्ष झाल्यानंतर त्या म्हणल्या, "मी एक मेजर स्टेप घेतली आणि माझं ट्रेनिंग क्लासरूम ॲज सच वाढवायचा विचार केला." सो अशी अनेक उदाहरणं तुमच्याकडे असतील, तुमच्या आजूबाजूला असतील. तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या व्यवसायाचा पाया काय आहे आणि कशात आहे हे पहिलं समजून घ्या आणि कशाच्या जोरावर तुम्ही तुमच्या व्यवसायाची चौकट उभी केली आहे, याची उत्तरं तुम्ही तुमच्यासाठी शोधणं फार आवश्यक आहे. आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे जातोय, की निश्चित व्यवसाय कशाचा? तर ही आपल्याच ग्रुपमधल्या काही मैत्रिणींचे मी छोटे-छोटे फोटो इथे टाकलेत.
मला सगळ्यांना अशी विनंती करायची आहे, की अनेक जणींच्या WhatsAppवर त्यांचं नाव दिसत नाही किंवा त्यांच्या व्यवसायाचं नाव दिसत नाही. तर तुम्ही जर हाच नंबर पर्सनल आणि बिझनेस नंबर म्हणून वापरत असाल, तर 2 महत्त्वाच्या सूचना. एक तर तुमचं संपूर्ण नाव लिहा, हे फार आवश्यक आहे. आणि एक दुसरं, तुमचा पर्सनल फोटो किंवा तुमच्या प्रॉडक्टचा फोटो हा तुमच्या विंडो डिस्प्लेला कंटिन्युअसली पाहिजे. नॉर्मल अकाउंट ते बिझनेस अकाउंट ट्रान्झिशन आणि बिझनेस अकाउंटचे फायदे हे आपण येणाऱ्या काही सत्रांमध्ये बघणारच आहोत. पण तोपर्यंत आत्ता तुम्ही जर हेच अकाउंट बिझनेससाठी व्हॉट्सअप अकाउंट बिझनेससाठी आणि पर्सनलसाठी वापरत असाल, तर साधारण एक नाव व्यवस्थित लिहा. तुमच्या बिझनेसचं डिस्क्रिप्शन तुमच्या याच्यामध्ये टाका, माहितीमध्ये टाका. तुमची जर काही लिंक असेल, काही तुम्ही एक वेब पेज वगैरे तयार किंवा तुमचा कॅटलॉग असेल, त्याची लिंक असेल, तर ते तुम्ही WhatsAppवरती टाका. कारण ही तुमची पहिली ओळख आहे. मला जर तुमच्याबरोबर नेटवर्किंग करायचं असेल, मला तुमच्याशी येऊन काही बोलायचं असेल आणि तुमच्या नंबरवरनं मला जर इनफ माहिती कळाली नाही, तर प्रॉबेबली तुम्ही तुमच्या संधी कमी करता. त्यामुळे ही एक छोटीशी सूचना आहे. तर या अशा खूप इंटरेस्टिंग काय-काय करणाऱ्या सख्या आपल्या ग्रुपमध्ये आहेत. ऋतुजा कंटक जी कलर एनालिसिस वरती घेते आणि मला पूर्ण तिचं ट्रेनिंग मॉड्यूल एकूणच सगळं हे खूप आवडलं आणि ऋतुजाचं पण सेशन आता लवकर आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ऋतुजाचं सेशन पण नक्की अटेंड करा. इथे आपल्या इथे सोनाली रोडे आहेत, की ज्या पैठणीमध्ये काम करतात. त्यांनीही छान म्हणजे चांगली नोकरी सोडून त्या या व्यवसायात उतरल्या आणि मग त्यांच्या व्यवसायाचं वेगळेपण त्यांनी कसं जपलं, तर त्या स्वतः म्हणजे त्यांचे स्वतःचे माग आहेत, त्या डिझाइन कलर देऊन ते पैठण्या विणून घेतात. इथे आपण लाकडी घाण्याची ही अधिकाची जाहिरात आहे, अधिका माने. तर त्यांचे स्वतःचा इथे जवळ घराणं आहे. त्या स्वतः तेल काढतात त्याच्यावरती आणि मग अ, अ, हे तेल त्या पोचवतात. बेडशीट्समध्ये काही जणी आहेत, ड्रेस मटेरियलमध्ये आहेत. दीपश्री आहे, की जी रिअल इस्टेट यू कॅन से ॲडवायझर म्हणून काम करते. म्हणजे तिचं पण एक खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे. वृषाली ताई आहेत, की ज्या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या लोकांकडनं घेऊन ग्रुपवरती विकतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस आज आपण इथे बघू शकतोय. तर थोडक्यात काय, की जेव्हा आपण व्यवसायाचा विचार करतो, शेवटी ते सगळं विक्रीपाशी येऊन थांबतं. सुई ते साडी म्हणून इथे लिहिलेत अनेक उदाहरणं. आपल्या आजूबाजूला जेवढ्या काही गोष्टी आहेत, जे काही म्हणून आपण वापरतो, ती प्रत्येक गोष्ट म्हणजे व्यवसाय आहे. आपण शेवटी प्रत्येक गोष्ट पैसे देऊन घरात आणतो. मग ते तुमच्या घरातल्या हाऊस स्टाफ असेल, की जो तुम्हाला घरकामामध्ये मदत करतो, तिथपासनं अगदी Netflix पासनं OTT प्लॅटफॉर्म, तुमची फोन सर्व्हिस, प्रत्येक गोष्ट तुम्ही पैसे देऊन विकत घेता. याचा अर्थ हे आजूबाजूला जे सगळं आहे, तो सगळा बिझनेस आहे. तो कोणाचा ना कोणाचा तरी व्यवसाय आहे आणि आपण त्या व्यवसायाचा एक भाग आहोत. सो थोडक्यात जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विचार कराल, हा प्रश्न स्वतःला विचारा, की तुम्ही काय विकताय? तुम्ही प्रॉडक्ट विकताय का तुम्ही सर्व्हिस विकताय? तुम्ही एक्झॅक्टली कशा प्रकारच्या बिझनेसमध्ये आहात? तुमच्या व्यवसायाची खरी प्रकृती, त्याचं दुसरं उत्तर इथे आहे, की तुमचा व्यवसाय कशाचा आहे? तुम्ही वस्तू विकत आहात का तुम्ही सेवा विकत आहात? वस्तू म्हणजे की जी तुम्हाला दाखवता येते. मी चकल्या विकते, भाजणी विकते, पापड विकते, सांडगे विकते, बेडशीट विकते, पिशव्या, टोप्या, गिफ्ट आर्टिकल्स, हे सगळं वस्तू आहे, ज्याला मी हात लावू शकते, ज्याचे मी फोटो टाकू शकते, ज्याच्याविषयी 4 वाक्य लिहू शकते. ते सेवा. म्हणजे काही जणी आपल्या ग्रुपमध्ये अशा आहे, म्हणजे ऋतुजाचं उदाहरण आपण बघितलं किंवा दीपश्रीचं उदाहरण आपण बघितलं, की त्या सल्लागार किंवा ट्रेनर प्रकारचं काम करतात. सो तुमच्या स्वतःच्या स्किल बेस्ड वरती जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लोकांना करून देता, तेव्हा त्याला आपण सेवा असं म्हणतो. व्यवसायाची प्रकृती ही 5 भागांमध्ये बदलते. एक म्हणजे पूर्णतः वस्तूंचा व्यवसाय किंवा पूर्णतः सेवा व्यवसाय. वस्तूनंतर येतं वस्तू आणि सेवा, की ज्याच्यामध्ये थोडासा भाग सेवा देण्याचा आहे किंवा सर्व्हिसेस आपण त्याला म्हणतो आणि थोडासा प्रॉडक्टचा एलिमेंट आहे. एक भाग असा, की ज्याच्यामध्ये तुमच्या वस्तू आणि तुमच्या सर्व्हिसेस या दोन्ही समसमान आहेत आणि सेवा आणि वस्तू
याच्यामध्ये सेवे किंवा सर्व्हिस देण्याचा एलिमेंट जास्त आहे आणि वस्तूचा एलिमेंट कमी आहे. आपण याची उदाहरणं बघूया. आता पहिल्या कॉलममध्ये आपण बघतोय खाद्यपदार्थ, दागिने, औषधं, गिफ्ट आर्टिकल, रुखवत, बेडशीट, ड्रेसेस. ही सगळी उदाहरणं ही वस्तूंची आहेत आणि तुम्ही व्हॉट्सअपवर बघत असाल की रोज नवीन नवीन जाहिराती, पॅम्पलेट्स, महिला उद्योजिका काम करतात वेगवेगळ्या गोष्टींवरती. त्याचे पोस्टर्स, त्याचे फ्लायर्स हे कंटिन्युअसली व्हॉट्सअपमध्ये येत असतात की आपण जाऊन बघतो, ठीक आहे, चकलीचा रेट काय आहे, भाजणीचा रेट काय आहे, किंवा सांडगे आहेत, बाजरीचे पापड आहेत. अनेक प्रकारची प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये दिसतात. ज्वेलरी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक मटेरियल्स आहेत, भांडी आहेत. हे सगळं वस्तूमध्ये येतं. लक्षात घ्या, ज्या प्रकारचा तुमचा व्यवसाय आहे, त्या प्रकारचं मार्केटिंग किंवा त्या प्रकारची स्ट्रॅटेजी हळू तुम्हाला बनवत न्यायला लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल, तर वस्तूविषयी लोकांना सांगणं सोपं आहे. सेवा व्यवसायाविषयी लोकांना सांगणं कंपॅरेटिव्हली आपल्याला डिफिकल्ट जातं. कारण वस्तू ही डोळ्यांना दिसते आणि सेवा हा एक संपूर्ण अनुभवाचा भाग आहे. जोपर्यंत मी एखाद्या सेवेचा अनुभव घेत नाही, एखाद्या सर्व्हिस एक्सपिरियन्स करत नाही, तोपर्यंत मला त्याच्यावरती काहीच बोलता येत नाही. म्हणजे मी लोकांना सांगितलं खूप, की मी एंटरप्रेन्योरशिपसाठी ट्रेनिंग घेते, तुम्ही या, तुम्ही या. पण जोपर्यंत ट्रेनिंग घेतलेली लोक एकमेकांना सांगत नाहीत, तोपर्यंत आपण त्या ट्रेनिंगचा भाग होत नाही. सो हा वस्तू आणि सेवा व्यवसायामध्ये प्रमुख फरक आहे. सो वस्तू म्हणजे पहिला कॉलम. आता दुसरा कॉलम वस्तू आणि सेवा. म्हणजे जिथे तुम्ही वस्तू देता आणि जिथे तुम्हाला तुमच्या क्लायंटला सांगायला लागतं की ही वस्तू अशी अशी वापरायची. आपल्या ग्रुपमध्ये मी बघितलं काही काही जणींची एक स्पेसिफिक औषधं आहेत, ऑइंटमेंट आहेत, किंवा अ, वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स आहेत, ब्युटी क्रीम्स आहेत. सो ह्याला थोडासा सेवेच्या आधाराची, याला थोड्याशा सेवा आधाराची गरज आहे. की हे क्रीम तुम्ही कसं वापरा, तुम्ही कशा पद्धतीने हे क्रीम वापरलं तर तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळतील. आपल्या ग्रुपमध्ये केतकी आहे की जी वेगवेगळ्या प्रकारचे मिलेटचे पदार्थ, नूडल्स पर्टिक्युलरली. सो मिलेट नूडल्स हा असा प्रकार आहे की जिथे तुम्हाला प्रॉडक्टच्या पुढे जाऊन थोडीशी लोकांना सेवा द्यायला लागते. सेवा म्हणजे का, की ते नूडल्स कसे बनवायचे ह्याचं आपल्या कस्टमरला हँड होल्डिंग, किंवा आपण ते नूडल्स बनवून त्याचा एक व्हिडिओ लोकांसाठी टाकायचा, कारण हा वेगळा पदार्थ आहे. सो जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बरोबर थोडीशी सेवा लोकांना देता, तेव्हा कदाचित तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट आणि त्याच्यानंतर एक्सपेक्टेड फीडबॅक तुमच्या क्लायंटकडनं तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला हा विचार थोडासा करायला पाहिजे, की मी नुसतं प्रॉडक्ट टाकून भागणार आहे का, की मला त्याच्या पुढे जाऊन कस्टमर एंगेजमेंटसाठी, माझ्या कस्टमरशी बोलण्यासाठी मला काही करायची गरज आहे. दुसरं आहे वस्तू आणि सेवा, की जिथे दोन्ही गोष्टी तुम्हाला लागतात. जसं तुम्ही जिममध्ये जाता. तुम्ही वेट लॉससाठी तुम्ही एका स्टुडिओमध्ये स्वतःला एनरोल केलं. तर जेव्हा तुम्ही जाता तिथे डेफिनेटली तुम्हाला ट्रेनिंगची गरज असते किंवा तुम्ही ट्रेनिंगची अपेक्षा ठेवता. पण त्याच्याबरोबर तुम्हाला एक्स्पेक्ट असतं, की ते ट्रेनिंग इक्विपमेंट पण तिथे चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. ते योग्य प्रकारे काम करतात. तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये गेलात, तर प्रिसाइजली ते वापरले जाणारे ब्युटी प्रॉडक्ट सगळे चांगले आहेत. तुम्हाला सेवा देणारी जी बाई, म्हणजे जी मुलगी आहे किंवा जी व्यक्ती आहे, ती ती इनफ स्किल्स तिच्याकडे आहेत. त्यामुळे ते म्हणजे वस्तू आणि सेवा. सो प्रत्येक वेळेला तुम्ही हा विचार करा, जर मी ब्युटी पार्लर चालवतीये, तर नुसतं माझं पॅम्पलेट टाकून भागणार नाहीये. मला माझ्या स्किल विषयी लिहायला पाहिजे, की मी अमुक सर्टिफाईड आहे, माझ्याकडे 10 वर्ष काम केलेला स्टाफ आहे, किंवा माझ्याकडचा स्टाफ या प्रकारच्या अनुभवातनं गेलेला आहे. सो कुठल्या तरी प्रकारे तुमचं स्किल एस्टॅब्लिश करणारं काहीतरी तिथे लिहायची तुम्हाला गरज आहे. आंबे विक्री, की आपल्या ग्रुपमध्ये काही जणी आहेत की ज्या आता सध्या सीझन प्रमाणे व्यवसाय निवडून आंब्यांची तुम्ही विक्री करता. तर तुम्ही म्हणजे कुठल्या प्रकारचे आंबे आहेत, ते तुम्ही कुठून आणले आहेत, ते आंबे तयार आहेत का? नंतर ते आता सध्या बाजारामध्ये ज्या प्रकारचे फ्रॉड प्रॅक्टिसेस आपण बघतो, की ते पावडर टाकून पिकवलेले आहेत का, ते नॅचरली पिकलेले आहेत, ते बाहेर काढून ठेवायची गरज आहे का? हे सगळं तुम्ही जेव्हा तुम्ही आंब्याचा फोटो टाकता, की काय ₹800 डझन, त्याच्या बरोबर हे डिस्क्रिप्शन जर तुम्ही लिहिलं,
तर प्रॉबेबली ते जे एक स्पेशल प्रॉडक्ट आहे किंवा एक स्पेशल आयटम तुम्ही लोकांसमोर आता आणताय, तो लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. दिवसातनं मला 100 आंब्याच्या जाहिराती येत असतील, त्यातली एक्स व्यक्ती मी का निवडते? एक, तर ती व्यक्ती माझ्या ओळखीची असते, त्या व्यक्तीवर माझा विश्वास असतो. नाही, तर जे पॅम्पलेट माझ्या हातात पडलंय, त्या पॅम्पलेटवर माझा विश्वास बसतो. सो ते विश्वास बसवण्याचं काम आपण कसं करू आणि त्याच्यासाठी आपण आपल्या व्यवसायाची प्रकृती कशी ओळखू, हा एक छोटा एक्सरसाइज आपल्याला करायला लागेल. दुसरं आहे सेवा आणि वस्तू, की ज्याच्यामध्ये सेवा, सर्व्हिस एलिमेंट थोडा जास्त आहे. सो टेलरिंग, प्लंबिंग, रिपेअरिंग या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, केटरिंग आपण बाजारात बघतो. डबे देतात, टिफिन आपण म्हणजे टिफिन सर्व्हिसेस आपण बघतो. किंवा पदार्थ बनवून तुम्ही लोकांना सर्व्ह करता, की मेड टू ऑर्डर. आपल्या ग्रुपमध्ये कितीतरी जणी अशा आहेत. सोनल माळी आहे, की जी एक स्वतः फारच उत्तम किचन चालवते. सो ह्या सगळ्यामध्ये सर्व्हिस एलिमेंट हा खूप मोठा आहे आणि त्याच्याच बरोबर द फायनल प्रॉडक्ट इज द फूड आयटम विच वी आर गोइंग टू ईट, किंवा जे शेवटी तुम्ही पदार्थ जो तुम्ही खाणार आहात. सो कितीतरी जणी म्हणजे कोविड काळामध्ये कितीतरी जणी येऊन हे विचारायच्या, की त्या भाजी-पोळी केंद्र चालवत होत्या. सो भाजी-पोळी केंद्रामध्ये भाजी आणि पोळी हे 2 महत्वाचे पदार्थ हे उत्तम पाहिजेच. मग सर्व्हिसमध्ये अजून काय येतं, की तुम्ही त्याचं पॅकिंग कसं करता? त्या लेबलवर तुम्ही काय-काय लिहिता? तो पदार्थ तुम्ही ग्राहकांसमोर कसा ठेवता आणि शेवटी तो पदार्थ ग्राहकांकडे कसा पोहोचतो? सो सेवा व्यवसायामध्ये तुमच्या स्किल बरोबर तुमच्या ग्राहकांबरोबर सातत्याने तुम्ही असणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे प्युअर सर्व्हिसेस, पूर्ण सेवा व्यवसाय. आपल्या ग्रुपमध्ये पण काही जणी आहेत, इन्शुरन्स सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार, फायनान्शियल प्लॅनर, वेल्थ प्लॅनर. आता ह्यांच्यासाठी काम थोडंसं कठीण आहे. कारण नुसतं तुम्ही WhatsAppवरती मेसेज टाकून अ, ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. कारण शेवटी माझ्या आर्थिक व्यवहारासाठी मी जर तुमच्याकडे सल्ला घ्यायला येणं तुम्हाला अपेक्षित असेल, तर प्रॉबेबली असं कुठल्या प्रकारचं स्किल आहे किंवा असं कुठल्या प्रकारचं काम तुम्ही आधी केलं आहे, की ज्याच्यामुळे माझा विश्वास बसेल, की मी तुमच्याकडनं सल्ला घ्यावा. सो पूर्ण सेवा व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही असता, पूर्ण सर्व्हिस सेक्टरमध्ये जेव्हा तुम्ही असता, तेव्हा तुमच्या कौशल्यांकडे तुम्हाला विशेष करून लक्ष द्यावं लागतं. कारण वस्तूमध्ये तुम्ही मला पापड पाठवलेत, की मला कळतं, की हे पापड आहेत. हे सुनीता जाधव ताईंनी मला पाठवलेत आणि हे पापड छान आहेत. आणि मी त्यांना फीडबॅक देते. पण जेव्हा तुम्ही सेवा व्यवसायामध्ये असता, म्हणजे आपल्या इथे अपूर्वा आपल्या ग्रुपमध्ये आहे, पद्मजा आहे. सो माझ्यासाठी अपूर्वा म्हणजेच तो बिझनेस. सो जेव्हा माझं अपूर्वाशी ट्युनिंग होतं, प्रॉबेबली तिच्याकडनं इन्शुरन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले घेण्यासाठी माझी मानसिक तयारी होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कुठल्याही प्रकारच्या सेवा व्यवसायामध्ये असता, तुमच्या स्किलविषयी अधिकाधिक माहिती तुम्ही कशी लोकांना पोहोचवाल याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. तोच कंटेंट तुम्ही परत-परत पोस्ट नाही करू शकत. म्हणजे विशेष करून आपल्या ग्रुपमध्ये ऋतुजा आहेत. मी ऋतुजांचा कंटेंट अगदी व्यवस्थित फॉलो करते. सो तुम्ही जर कलर सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगमध्ये असाल, तर तुम्हाला थोड्या-थोड्या काळाने वेगवेगळा कंटेंट, तुमच्या सेवेचे वेगवेगळे भाग उलगडून दाखवणारा हा तुमच्या ग्राहकांसमोर आणायला लागतो. काही ट्रॅव्हल एजंट आपल्यामध्ये आहेत, काउन्सेलिंग करणाऱ्या काही जणी आहेत. सो ह्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये तुमच्या सर्व्हिसचे वेगळे-वेगळे भाग किंवा वेगवेगळे त्यातले आयाम म्हणूया आपण, हे तुम्ही ग्राहकांपर्यंत कसे आणू शकता ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि तर कुठलीही WhatsApp कम्युनिटी तुम्ही जर जॉइन केली, तर ती कम्युनिटी तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकते किंवा ते नेटवर्किंग तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतं. अ, पुढचा टप्पा जेव्हा आपण आपल्या व्यवसायाची प्रकृती समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, तर मी एक हे छोटंसं मॅट्रिक्स डिझाइन केलंय. हे अगदी सुरुवातीच्या टप्प्याला, म्हणजे जेव्हा आपण आपला व्यवसाय समजून घेतोय, त्या टप्प्याला या मॅट्रिक्सचा अत्यंत उपयोग होतो. अ, मी एक तर प्रॉडक्ट बिझनेसमध्ये जाते किंवा सर्व्हिस, हे ढोबळ मानाने आता मी
याचं वर्गीकरण केलंय, की एक तर मी वस्तू विकते किंवा मी सेवा विकते. अ, माझ्या स्वतःकडे काही विशेष अंगभूत कौशल्य असतील, जसं काय मी स्वयंपाक उत्तम करते किंवा मला शिवणकाम उत्तम येतं किंवा टेलरिंग माझं उत्तम आहे किंवा मला कलाकुसरीची एकूण आवड आहे, तर प्रॉबेबली वस्तूकडे माझा कल जास्त असेल. तसंच माझ्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारची सर्टिफिकेशन्स असतील, तर सेवा व्यवसायाकडे माझा कल जास्त असेल. तर याच्यामध्ये असं आहे, की वस्तू आणि सेवा ह्याच्यातला प्रमुख फरक असा आहे, की दोन्हीमध्ये नफा किंवा एकूण तुमचा बिझनेस आहे, तो कायम हळू वाढतो. आणि प्रॉडक्टमध्ये स्पेसिफिकली तुम्ही जर गेलात, तर तो सुरू करायला अत्यंत अवघड आहे. फॉर एक्झाम्पल मी स्वतः पापड कुरडया करायचं ठरवलं, तर हे कॉम्प्लिकेटेड आहे. मला पापडाचं सगळं सामान आणायला पाहिजे, कुरडईचं सामान आणायला पाहिजे. सामान आणून ते प्रोसेस करून मी पापड कुरडया बनवणार, मी पॅक करणार आणि मग मी ते बाजारात विकणार. आपल्याकडे सॅलडमध्ये पण काम करणाऱ्या दोघी-तिघी जणी आहेत. तर दॅट इज व्हेरी डिफिकल्ट ऑर यू कॅन से द कॉम्प्लेक्स प्रोसेस, की मी ते सगळं सामान आणणार, मी ते सामान घरी ठेवणार, प्रिझर्व्ह करणार आणि मग मागणीप्रमाणे मी ते सामान वाढवणार. त्याच्यामुळे डेफिनेटली प्रॉडक्ट सेगमेंट आपण जर बघितलं, तर त्याच्यामध्ये नफा हळू वाढतो आणि हा बिझनेस सुरू करायला थोडा अवघड आहे. पण याच बिझनेसचं स्वरूप जर बदललं थोडंसं, मी घाऊक विक्रेता झाले. की माझ्या घरी मला छोट्या-छोट्या सॅलडच्या ऑर्डर केटर करायला शक्य नाहीये. पण मग मी मोठ्या एक 4-5 दुकानांमध्ये सुटं-सुटं सॅलडचे डबे नेऊन देऊ शकते का? की जिकडे मला एकदम 100 डब्यांची ऑर्डर मिळेल. 200 काय मी मागच्या वेळेला प्राचीताईंनी आपल्याला उकडलेल्या बटाट्याचं उदाहरण दिलं होतं. तर जर तुम्ही वस्तूच्या व्यवसायामध्ये आहात, तर तुम्ही घाऊक विक्रेते होण्याकडे जर थोडा तुम्ही विचार केला, तर तुमचा नफा पटकन वाढतो किंवा तुमची प्रोसेस ही कंपॅरेटिव्हली सुलभ होते. कारण तुम्हाला अ, किती डिमांड आहे आणि तुम्ही ती कशी केटर करू शकता, हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत असतं. दुसरं म्हणजे डाव्या साइडला आपण बघितलं सेवा व्यवसाय सुरू करायला सोप्पा, पण नफा हळू वाढतो. कुठलाही सेवा व्यवसाय कारण तो मी सुरू करणार आहे. तो माझ्या कौशल्यावर मी सुरू करणार आहे. मी ठरवलं उद्या केटरिंग सुरू करायचं, तर मी घरातल्या घरात कारण मी खूप उत्तम स्वयंपाक करते. माझ्याकडे स्वयंपाकासाठी लागणारी सगळी कौशल्य आहेत. त्यामुळे मी लगेच ठरवू शकते आणि मी लगेच सुरू करू शकते आहे त्या सामानामध्ये. किंवा मी जसं म्हटलं, की आर्थिक सल्लागार. तर माझ्याकडे ते बेसिक ज्ञान आहे. मी सर्टिफिकेशनला एनरोल केलं आणि मी ते लगेच मला त्याच्यासाठी ऑफिस सेटअप नको, मला कंपनी नको, मला मशिनरी नको. आहे त्या सेटअपमध्ये मी माझी सेवा लगेच सुरू करू शकते. कुठलीही सेवा पर्टिक्युलरली ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या इक्विपमेंट्सच्या मदतीची तुम्हाला गरज नाही. अगदी तुम्ही फिटनेस ट्रेनर म्हणलात तरी सुद्धा ती सेवा तुम्ही सहज सुरू करू शकता. हे व्यवसायाचं वैशिष्ट्य असं आहे. आणि किरकोळ विक्री. किरकोळ विक्रीमध्ये काय होतं, सुरू करायलाही सोपं आणि नफाही पटकन वाढतो. म्हणजे बहुतेक जणी आत्ता मी बघितलं, की आपल्या ह्याच्यामध्ये खूप जणी रिटेलिंगमध्ये आहेत, की तुम्ही एकाकडनं तो माल घेता आणि तो माल तुम्ही दुसरीकडे विकता आणि मग ते काही असेल. ड्रेस मटेरियल असेल, बेडशीट असेल, कुरडया असतील, पापड असतील, लोणची असतील, मसाले असतील, गिफ्ट आर्टिकल्स असतील, बॅग्स असतील किंवा आता आपण बघितलं, की साड्या आणि दागिने या 2 गोष्टींचं तर रिटेलिंग किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये पण 2 जणं घाऊक विक्रेत्या दोघी-तिघी जणी आहेत, की ज्या साऊथमध्ये खूप मोठा व्यवसाय आहे त्यांचा आणि महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या 3 ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणावरती दागिने सप्लाय करतात. सो किरकोळ विक्री म्हणजे काय, की जिथे मी थोड्या फार कालावधीसाठी तो व्यवसाय करते आणि त्या व्यवसायामध्ये माझं फार भांडवल अडकत नाही. मी साधारण सांगते, की मी 100 आयटम घेते, मी ते 100 विकते. माझे जर ते 100 संपले, तर मी पुढच्या टप्प्याला जाते. सो तो म्हणजे किरकोळीचा व्यवसाय. तिथे नफा पटकन वाढतो, पण मूळ व्यवसायाचा बेस वाढायला मात्र तुम्हाला वेळ लागतो. म्हणजे 100 200 जर तुम्हाला जायचं असेल, तर तो टप्पा खूप मोठा आहे. तर जेव्हा तुम्ही तुमच्या अ, अ, व्यवसायाच्या प्रकृतीचा विचार करताय, तेव्हा तुम्ही निश्चितच हे समजून घ्या, की तुम्ही सेवा व्यवसायामध्ये आहात. तुम्ही वस्तू विकताय का सेवा विकताय? त्याचं स्वरूप काय आहे?
त्याचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं, की साधारण तुम्हाला मागणीचा अंदाज येईल आणि याच्यावरनं तुम्ही व्यवसायाची गणितं पुढे कशी बांधत जायची किंवा इन्व्हेस्टमेंटची गणितं कशी बांधत जायची, याचा आपण विचार येणाऱ्या सेशन्समध्ये करणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. कोणाचे काही प्रश्न असतील क्विकली, तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता किंवा अनम्यूट करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आपण प्रश्नच विचारला पाहिजे असं नाही. आपण तुम्हाला हे सेशन कसं वाटलं यावरही तुम्ही मत व्यक्त करू शकता. मला असं वाटतं की अतिशय चांगल्या शब्दांमध्ये आणि सोप्या रीतीने गंधालींनी आपल्याला ही माहिती करून दिलेली आहे आणि आपला व्यवसाय करत असताना आपण मूलभूत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, काय विचार केला पाहिजे याचा एक आराखडा तिने आपल्यासमोर ठेवलाय. हे प्रेझेंटेशन सगळं तुम्हाला पाठवण्यात येईल. हे प्रेझेंटेशन समोर ठेवा आणि त्यानुसार आपल्याच असणाऱ्या व्यवसायाचं आपणच असेसमेंट करा. त्यामुळे प्रश्न पाहिजे असंही नाही, तुम्ही शंका विचारू शकता. तुम्हाला हे आवडलं असेल तर आम्हाला आवडलंय असं म्हणू शकता. आणि माझा एक प्रश्न आहे की या आपल्या समूहामधून किती जणींना काही नवीन ऑर्डर्स मिळाल्या, किती जणींना आपला माल अजून कोणीतरी चौकशी केली असा अनुभव आला, तर आम्हाला ते पण सांगा. कारण हे सगळ्यांसाठी फार एन्करेजिंग असेल. 7च मिनिटं आपल्या झूम मीटिंगची उरली आहेत. त्यामुळे कोणालाच आवडलं नाही की काय मला कळलं नाही. कोणीच काही सांगत नाहीये. अ, गौरीने लिहिलेलं आहे, थँक यू फॉर नाईस इन्फॉर्मेशन. ओके, गुड. हर्षदाने लिहिलेलं आहे, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड वेल प्लॅन सेक्शन. अनिता, संगीता, नेत्रा, सावनी. व्यवसायात ना सगळ्यात महत्वाचं असतं बोलतो होणं. आपल्याला जे म्हणायचंय ते नेमकं म्हणता येणं. तुम्ही अनम्यूट होऊ शकता. तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणू शकता. सचिनने दिलंय खूप छान माहिती. 2 मिनिटं वाट बघूया गंधाली. आणि येस मॅम. कोणाचं काही हे नसेल तर मग आपण मीटिंग कॉल ऑफ करूया. हां, पण मी बोला. परत सांगते. हो, नेत्रा टेकाडे. हां, बोला ना. हा, बोला नेत्रा. हो, आज तुम्ही खूप छान माहिती दिली मॅडम. मी आता नवीन माझा बिझनेस सुरू केलेला आहे ज्वेलरीचा. हां. तर मला नक्कीच या इन्फॉर्मेशनचा फायदा होईल. थँक्यू फॉर युअर इन्फॉर्मेशन. येस, थँक यू नेत्र. आता नेत्र ते मॅडम जे आलं मॅटर तुमच्याकडे की त्यांनी तुम्ही तुमचा व्यवसाय मॅप करा. की गंधालीने ज्या गोष्टी सांगितल्या त्या आणि तुम्ही जसं जाताय ते. मग तुम्हाला अजून थोडंसं पुढे जायला मदत होईल. मॅडम मी बोलू शकते का? हो, हो, बोला हो. ना. हां. अतिशय चांगली माहिती. पहिलं म्हणजे थँक्स टू ऑल द ऑर्गनायझर्स ज्यांनी ही मीटिंग घेण्याचा विचार केला. मला फक्त एकच सुचवायचं असं आहे की जी लोक ज्यांचे प्रॉडक्ट्स जेव्हा व्हॉट्सअपवर टाकतात हां. तर त्यांनी जर असं मेन्शन केलं की
ह्या गोष्टी आम्ही होम डिलिव्हरी सुद्धा देतो, किंवा इवन ट्रान्सपोर्टेशन सुद्धा इतके मीटर्स किंवा किलोमीटर्सच्या जर असेल डिस्टन्स, तर त्याला आम्ही चार्ज करत नाही, पण त्याच्यावर जर केलं तर आम्ही चार्ज करतो. तर ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी बरोबर. जर तिथे मेन्शन केल्या, तर आम्हाला ऑर्डर करायची किंवा पुढच्या गोष्टी करायला आम्हाला सोपं जाईल त्या बाबतीमध्ये. अगदी बरोबर आहे. जे गंधालीने सांगितलं ना, की आपण वस्तू फक्त विकतोय का फक्त सेवा, का वस्तू अधिक सेवा, करेक्ट का सेवा करेक्ट करेक्ट. बरोबर वस्तू, राईट. याच्यामध्ये आपल्याला काय नेमकं म्हणायचंय, की मी हा पदार्थ देणार आहे, तो पदार्थ कुठे, कोणाला, कसा मिळेल, मी कुठे पाठवू शकते, ही माहिती जी तुम्ही म्हणताय ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ती आपल्या सगळ्या सख्यांनी या आपल्या हो असणाऱ्या सूचनेची नोंद घ्यावी आणि हो दरवेळेला आपण तिथे टाकत असताना काहीतरी एखाद 2 वाक्य बदलावी, एखाद दुसरी माहिती नवीन द्यावी. म्हणजे तोच मॅटर बघायला सुद्धा शेवटी नाही करेक्ट. आवडणार सगळ्यांना. बरोबर म्हणजे आज बरोबर आपण आहे. आता लिहिलं, की मी हे पापड देते, मी हे कुरडया देते. पण एखाद दिवशी जर का तुम्ही लिहिलंत, की आता आपला वाळवणाचा सीझन आहे बरं का. आत्ताच हा, तुम्ही पापड घ्या, वाळवून ठेवा. आम्ही ओले पापड देतो किंवा आम्ही पापडाचं डांगर पण देतो. आता ही हो पण लोकं घरी पापडच करत नाहीत. त्यांना डांगरही माहिती नाही. आता हे खूप बरोबर. अट्रॅक्टिव्ह असू शकतं. आम्ही चीक देतो. अनेक लोकांना चीक खायचा असतो, पण कुरडई करत नाहीत. त्यामुळे चीक खाता येत नाहीत. अशा अनेक करेक्ट. छोट्या-मोठ्या गोष्टी सुद्धा आपण तिथे ॲड करू शकतो आणि राईट राईट. हेच आपल्याला सुचणं, याने हो आपण व्यवसायाच्या वाढीच्या पुढच्या पायऱ्या आपण गाठत असतो. हो बरोबर. फार चांगलं थँक्यू. तुम्ही सूचना दिली. हो, म्हणजे मला दरवेळेस मी जेव्हा बघते ना, तेव्हा मला काय होतं ना, कधी कधी डिस्टन्स खूप जास्त होऊन जातं. आम्हाला शक्य नाहीये, पण सपोज ती व्यक्ती जर येऊन डिलिव्हर करत असेल, लेट हर टेक द चार्जेस व्हॉट एव्हर सुटेबल. पण हे एकदा आम्हाला कळलं ना, की मग वी स्टार्ट लुकिंग ॲट दॅट प्रोडक्ट फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि जसं तुम्ही आता परफेक्ट आहे. म्हणालात ना, रिपिटिशन्स थोडा जास्त होत आहेत, म्हणजे सेम सेम थोडस जरा ते पण आम्हाला. थोडंसं त्याच्यामध्ये आपण आपलीच माहिती थोडी रिफाईन करणं, हो हो आपण काय हो. सेवा देतो हे लिहिणं. आता हे राईट. पण सगळ्या सख्या हळू शिकतील. आज येस आता येस. ज्यांनी ऐकलंय, ज्या आता हे पी बघतील आणि वाचतील हो आणि हे पण ना शिक्षण आहे. आपण हो आपला व्यवसाय करतो, तर आपण शिकत पुढे जायचंय आणि बरोबर आहे. म्हणून ज्या सख्या आज उपस्थित राहिल्या नाहीत, पण तुमच्या ओळखीच्या कोणी सख्या जर का या समूहाचा भाग असतील, तर तुम्ही त्यांना आवर्जून सांगा, की "अगं चांगलं होतं लेक्चर, पुढच्या आठवड्यात तू जॉइन हो." आणि येस. आपण 1 तास आपला व्यवसाय आपण इतका करतो, तर 1 तास आपण काढू शकतो. कारण तो हो आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठीचा असणारा तास आहे. हे हो सगळ्यांनी सूत्र लक्षात घ्या. हो. येस मॅडम. नक्की नक्की. गंधाली मला असं वाटतं, की 1.5 मिनिट राहिलाय. आपण कन्क्लूड करूया. तू कन्क्लूड कर. मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते, की तुम्ही वेळात वेळ काढून या मीटिंगसाठी जॉइन झाला. ही सुरुवात आहे. कंटेंट तुम्हाला सगळ्यांना मिळेलच आणि एक 10 दिवसांनी आपण पुढच्या सेशनसाठी भेटणार आहोत. सगळी सेशन शक्यतो आपली मराठीतच असणार आहेत. त्यामुळे बिनधास्त सामील व्हा, प्रश्न विचारा आणि तुमच्या शंका नक्की आम्हाला लिहून कळवा. सो थँक यू वन्स अगेन. थँक यू प्राचीताई. तुम्ही हे इनिशिएटिव्ह सुरू केलं त्याच्यामुळे आपण खूप जणींपर्यंत पोहोचू शकतो आहोत. सो सगळ्यांचे पुन्हा सो एकदा मच. धन्यवाद. येस. थँक्यू. थँक यू.